नमस्कार सर्वांना, स्वागत आहे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं। तर पिल्लांचे किंवा वजन वाढ किंवा शेळ्यांच्यात जास्त वजन वाढ तर आपण कशा प्रकारे करू शकतो, मेडिसिनचा वापर किती करावा किंवा लिव्हर टॉनिक किती वापरावं त्याविषयी आपण बघणार आहोत। तर आपल्या याचे गोट फार्ममध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर चला बघूया आपलं आता काय होतं माहिती का, आपल्याला फास्ट वजन वाढ पाहिजे। फास्ट कोणत्याही गोष्टी फास्ट असा विषय झालेला आहे। तर आपल्याला ताबडतोब रिझल्ट पाहिजे कोणत्या गोष्टीचा। आपण आज औषध दिलं तर उद्या वजन वाढलं पाहिजे लगेचच। तर यामुळे आपलं कुठंतरी आपलं शेळीपालन तोट्यात जातं आहे, हे पण लक्षात घेतलं पाहिजे। कारण काय होतं आहे, आपण फास्ट वजन वाढीसाठी सर्रास मेडिसिनचा वापर करतो आहे। प्रत्येकजण हा मेडिसिनचा वापर करतो आहे फास्ट वजन वाढवण्यासाठी। तर फक्त मेडिसिनचाच वापर करून वजन वाढते का, तर अजिबात नसतं, तसं काय नसतं। तर वजन वाढवण्यासाठी जर आपण एखाद्या मेडिसिनचा वापर करत असेल किंवा लिव्हर टॉनिकचा वापर करत असेल तर त्याच जोडीला आपल्याला त्याच्या शेळ्यांच्या खुराक जो राहतो त्याकडे पण लक्ष द्यावं लागणार आहे। आणि खुराकासोबतच प्लस त्यांना पोटभर चारा कसा भेटेल याकडे पण लक्ष द्यावं लागणार आहे। नुसतंच लिव्हर टॉनिक देऊनच फायदा नसतो। कारण काय होतं, जर शेळ्यांना खुराक नसेल व्यवस्थित किंवा चारा जर पोटभर नसेल आणि आपण फक्त लिव्हर टॉनिक देतोय सकाळी, तर लिव्हर टॉनिक हे फक्त शेळ्यांची पचनक्रियाला मदत करतं आणि शेळ्यांचं जे अन्न खातात ते लगेच पचन होतं त्याने। जर आपण लिव्हर टॉनिक देतो आणि शेळ्यांना जर पोटभर चारा नसेल किंवा खुराक नसेल तर हे लिव्हर टॉनिक उलटं रिॲक्शन करते, त्याला जे शरीरात गेल्यावर त्याला पचनक्रियाला काही नसतं, तर शेळ्या उलट खराब होण्यास सुरुवात होते। तर नुसतं लिव्हर टॉनिक न देता शेळ्यांना आपल्याला दर्जेदार चांगल्या क्वालिटीचा खुराक देण्यात आला तर खूपच फायदा राहतो। आणि खुराकातमध्ये जर आपण सोयाबीन, मक्का, गहू आणि जो तुरी अजून बरेचसे जर फरडा दिला तर शेळीच्या वजन वाढण्यात किंवा पिल्लांच्या वजन वाढीस मदत होते। आणि त्याच जोडीला आपण आपल्या शेळ्यांना पोटभर चारा कसा भेटेल याकडे जर लक्ष दिलं तर आपल्याला जास्त मेडिसिनचा वापर जो करतोय त्याची गरज भासत नसते। जर आपल्याला मेडिसिनचा कमी वापर करायचा असेल तर आपल्याला आपल्या खुराकाकडे लक्ष द्यावे लागणार आहे। कारण जास्त आपण जर मेडिसिन वापरतोय, जास्त मेडिसिननं काय होतंय, आपला खर्च वाढतोय आणि पिल्लं त्या भावात जात नाही, तर मग आपलं शेळीपालन कुठंतरी तोट्यात जातं। याकडं पण आपण बारकाईने लक्ष द्यायला हवं। शेळीपालन म्हणजे खूप बारकाईनं त्यामध्ये लक्ष द्यावं लागतं। खूप छोट्या गोष्टी शेळ्यांच्या ज्या बघावं लागतात, लक्ष ठेवावं लागतं। नुसतंच लिव्हर टॉनिक औषधी मेडिसिन वापरून कोणी काही सांगितलं, समजा एखाद्या मोठ्या शेळीपालक किंवा एखाद्या डॉक्टरने किंवा सांगितलं की हे वापरा, तुम्ही ते वापरा आणि वजन वाढेल, तर तसं न करता आपण स्वतः अनुभव घ्यायचे किंवा आपण 1-2 वेळेस वापरून बघायचं लिव्हर टॉनिक काय फरक पडतो किंवा आपलं शेळ्यांचं किंवा पिल्लांचं वजन किती वाढतं ते आपण बघायचं। आणि नंतरच मग आपण ठरवायचं आपल्याला मेडिसिनचा वापर करायचा आहे की आपण आपल्या शेळ्यांसाठी खुराक वापरायचा आहे। तर जास्त खुराक आपण जर सकाळच्या वेळेस जर शेळ्यांना खुराकामध्ये चांगलं दिलं खायला तर आपल्याला जास्त फायदा होतो आणि वजन वाढीसाठी मदत होते। तर मित्रांनो काय होतं, जास्त मेडिसिन वापर आपण पिल्लांसाठी बोकडांसाठी जास्त वजन वाढीसाठी जर मेडिसिन वापरतोय तर आपले पिल्लं पण त्याच खर्च वजा करून आपल्याला प्रॉफिट किती राहील यावर डिपेंड राहतं। आपण जर समजा लिव्हर टॉनिक एका बोकडला जर 1500 खर्च करतोय तर आपला बोकड कमीत कमी 10+ गेला पाहिजे, तेव्हाच आपला त्यामध्ये फायदा होऊ शकतो आणि आपण नुकसानीत राहणार नाही। याकडे पण लक्ष दिलं पाहिजे। प्रत्येकजण स्वतःचा अनुभव सांगत राहतो। कोणी आता आपण जर डॉक्टरला विचारलं, डॉक्टर त्याचंच मेडिसिन सांगेल वजन वाढीसाठी, तो आपल्याला सांगणार नाही की तुम्ही हा चांगला खुराक देऊ शकता त्यामुळे वजन वाढेल किंवा हा झाडपाला द्या, तुम्ही रानात शेळ्या चारून आणा, हे कोणी सांगणार नाही तुम्हाला। कारण काय होतं, जो तो त्याच्या हिशोबानं सांगत राहतो। तर पण आपण आपल्याला ठरवायचं, आपल्याला शेळीपालनात सक्सेस व्हायचं असेल तर मेडिसिनच्या मागं न लागता आपल्याला शेळ्यांच्या चाऱ्यावर आणि खुराकावर जास्त खर्च केला तर तो कधी पण फायद्यात राहतो। मेडिसिन ही फक्त जोपर्यंत तिचा पावर आहे तोपर्यंतच काम करते।
कारण तिचं आपण जर लिव्हर टॉनिक वजन वाढीसाठी 10 दिवसात 5 दिवसात वजन जर फास्ट वाढवायचं आहे, ते काही समोर मशीन नाही आहे की एकदा औषध दिलं म्हणजे लगेचच एक वजन वाढेल. तो म्हणजे फुग्यासारखं, फुग्यात हवा भरली की लगेच फुगा फुगतो. तर फुग्याची हवा गेली की तो फुगा पण त्याचे छोटा होऊन जातो. तसं न करता आपण आपल्या पिलांना किंवा सोयाबीन, मका, भरडा असं बरेच प्रकारचा भरडा राहतो आणि चारा पण चांगला द्यायचा. चांगला म्हणजे चांगला क्वालिटीचा, म्हणजे असा काही नाही ब्रँडेडच नाही. आपल्या परिसरात जो चारा आहे, चारा उपलब्ध आहे, तो जरी दिला आपण शेळ्यांना तरी मेडिसिनचा थोडाफार वापर कमी होईल. कारण काय होतं, आपल्या परिसरात 50 अनेक प्रकारचा चारा राहतो, उपलब्ध राहतो. आपलं जर फिरस्ती शेळीपालन किंवा बंदिस्त शेळीपालन असेल तर आपल्याला मेडिसिनची जास्त गरज भासत नसते आणि वजन वाढीसाठी कोणत्या लिव्हर टॉनिकचा किंवा कॅल्शियमचा जास्त वापर करण्याची आवश्यकता नसते. आपल्या शेळ्या फिरस्ती शेळीपालनात अनेक प्रकारचा झाडपाला, गवत खात असतात आणि त्यातूनच त्यांना सगळ्या कंटेंट्स भेटत राहतात. आपल्या जर शेळ्या जर खर्च कमजोर किंवा हे असतील, सदृढ नसतील, पिल्लं सदृढ नसतील, तर आपण त्यामध्ये लिव्हर टॉनिकचा वापर पण करू शकतो, जेणेकरून त्यांची थोडी तब्येतीत सुधारणा होईल. पण मग कायमस्वरूपी जोपर्यंत आपली विक्रीपर्यंत नेत नाही तोपर्यंत जर लिव्हर टॉनिकचा तुम्ही एका महिन्यापासून वापर करत असाल, म्हणजे पिल्लू जर 1 महिन्याचा झालं तेव्हापासून आपण लिव्हर टॉनिक किंवा मेडिसिनचा वापर करत असाल त्याच्या विक्रीपर्यंत, तर मग शेळीपालन माझ्या मते तर तोट्यात जाऊ शकतं. तर आपलं शेळीपालन तोट्यात जाणार नाही. आपण प्रॉफिटमध्ये कसा राहू, तर त्याच्यावर सगळं डिपेंड राहतं. कमी खर्चात जास्त उत्पादन कसं भेटेल याकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. कारण शेळीपालन हा काही साधासुद्धा व्यवसाय नसतो. त्यात पण खूप कष्ट आणि मेहनत राहते. खूप छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष ठेवावं लागतं. तर मित्रांनो, दुसऱ्यांचं जास्त म्हणजे न ऐकता, म्हणजे ऐकू नका असंही म्हणत नाही, कारण प्रत्येकाचे अनुभव घ्यायलाच पाहिजे. प्रत्येकाचा अनुभव हा वेगवेगळा राहतो. तर माझ्या मते मेडिसिनचं थोडं वापर कमी करावा आणि जास्त भर शेळ्यांच्या चाऱ्यावर किंवा खुराकावर द्यावा, एवढंच माझं इच्छा आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून मला पण समजेल तुम्हाला आवडतो का नाही व्हिडिओ. आणि कमेंट करा, लाईक करा, इतरांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर. भेटू आपण परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, टेक केअर.